नमस्कार, संघर्ष सह्याद्री न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सासवड पोलिसांनी नुकतेच एका सराईत आणि गंभीर गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असणाऱ्या आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे। अक्षय उर्फ गोट्या संभाजी खेनट हा आरोपी मागील 3 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता। फरार असताना देखील त्याने सासवड परिसरात आणखी 2 गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे। वारंवार ठिकाणे बदलत असल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते। मात्र तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सासवड पोलिसांनी त्याचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने जेरबंद केले। या आरोपीवर पुणे ग्रामीणसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बलात्कार आणि मोका अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। न्यायालयाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। 3 महिने पोलिसांना चकवा देणारा पोक्सो आणि मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात। कोण आहे हा गोट्या? पहा विशेष रिपोर्ट। रोजी 92/2026 BNS कलम 137(2)64 पोक्सो अशा कलमांवर एक गुन्हा दाखल होता। त्यामध्ये एक आरोपी फरार होता, अक्षय उर्फ गोट्या संभाजी खेनट। यावर अजून 2 गुन्ह्यामध्ये पण फरार आहे आणि याच्यावर 307 पोक्सो, 395 IPC असे गंभीर वेगवेगळ्या प्रकारचे 7 गुन्हे दाखल आहेत। हा आरोपी जो आहे याच्यावर मोका अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल आहेत। मागील 3 महिन्यापासून हा फरार होता। काल सासवड पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला शिताफीने पकडलेला आहे आणि त्याला आज कोर्टात हजर केलं होतं। अजून 2 गुन्ह्यामध्ये पण आम्ही त्याला अटक करणार आहेत। असा गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर यापुढेही आपण वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करणार आहोत आणि त्याच्यावर तो कसा जास्तीत जास्त जेलमध्ये राहील या पद्धतीनं प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही त्याच्यावर करणार आहोत। यातील हा जो आरोपी आहे अक्षय उर्फ गोट्या खेंगाट हा मोक्यामधील आरोपी आहे। याच्यावर पूर्वी मोका अंतर्गत गुन्हा दाखल होता। 2019 पासून हा सक्रिय आहे। याच्यावर दरोडा, 307 सारखे हाफ मर्डरचे गुन्हे, 395 अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते आणि हा सतत कार्यरत होता। याच्यामध्ये आमच्या सासवड पोलीस स्टेशनचे PSI गोडसे यांच्याकडे हा तपास आहे, परंतु या आरोपीला WPSI जे आहेत अर्चना पाटील त्यांच्यासोबतचे आमचे पोलीस कॉन्स्टेबल लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि पोलीस हवालदार किवळे यांच्या पथकाने काल शिताफीनं ताब्यात गेलेला आहे। ॲक्च्युली तो त्याच्यावर मागावर असताना तो उसामध्ये पळून गेलेला होता, परंतु त्याला कॉर्डन करून ताब्यात घेतलेला आहे। गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कायद्याच्या हातातून त्याला सुटका नाही। सासवड पोलिसांनी आपल्या धमाकेबाज कामगिरीने हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे।